आचार्य चाणक्य यांनी केवळ राजकीय व प्रशासकीय बाबीच नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूंबाबत मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या काळातील नात्यांमधील गैरसमज, मत्सर, तुलना सामान्य झाली आहे. अशा चाणक्य नीती आपल्याला सांगते की प्रत्येक गोष्ट खरी सांगणे समजदारी नाही. काही बाबी खाजगी चुकीच्या लोकांकडे गेल्या तर सहकार्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे आत्मसन्मान, मानसिक शांती आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी काही सीमा निश्चित करणे गरजेचे असते. कौटुंबिक भांडणे, घरातील वाद आणि भांडणे इतर नातेवाईकांना सांगत बसू नका. या गोष्टी लोक नेहमीच गॉसिप बनवून पसरवतात आणि समस्या आणखीनच वाढते. मानसिक वेदना, आपले मानसिक दुःख आणि वेदना कोणा नातेवाईकांना सांगत बसू नका. प्रत्येकजण सहानुभूती व्यक्त करेलच असं नाही. काही जण याचा हत्यार म्हणूनही वापर करू शकतात. खरे प्रेम, नातेवाईकांचे नाक खुपसणे नात्यात संशय आणि अंतर आणू शकते. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रेमाला जगाच्या नजरेपासून वाचवा. कोणालाही काही सांगू नका, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. आपले उत्पन्न नातेवाईकांना सांगितल्याने मत्सर, तुलना आणि नको असलेला दबाव वाढतो. त्यामुळे जितके कमी लोक तुमचे उत्पन्न जाणतील तेवढे तुमचे जीवन सुरक्षित होते. जुना संघर्ष, कोणताही जुना संघर्ष, जुना अपमान किंवा इतर भूतकाळातील कोणत्याही गोष्टी कोणाला सांगत बसू नका. कारण लोक तुमची मेहनत नाही तर तुमच्या कमजोरी लक्षात ठेवतात. आपल्या भविष्यातील योजनांचा बोबाटा करू नका. कारण तुमचे शत्रू सावध होतात आणि त्यात आडकाठी आणू शकतात. अपूर्ण स्वप्नांवर नकारात्मकता आणि संकट लवकर येतात. दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवा. त्यामुळे तुमची छबी आणि आत्मविश्वास दोन्हींना नुकसान पोहोचू शकते. दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवा. दान आणि उदारता, कोणतेही दान शुद्ध तेव्हाच असते जेव्हा ते गुप्तपणे केलेले असते. सांगून केलेले दान फळत नाही. त्यामुळे तुमचे दान कोणाला सांगू नका. तुमच्या कमजोरी कोणालाही सांगत बसू नका. जर शत्रूला तुमची कमजोरी कळाली तर त्याला तुमच्यावर वार करायला तलवारीची गरज लागणार नाही. वाईट सवयी आणि उणिवा, तुमच्या वाईट सवयी आणि उणिवा जर तुम्ही मोकळेपणाने कोणाला सांगितल्या तर तुम्ही त्यांच्या थट्टेचा विषय ठराल. त्यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते. तुमच्या अपूर्ण स्वप्नांची माहिती सगळ्यांना देऊ नका. लोक तुमची थट्टा करून तुमची प्रेरणा संपवू शकतात. त्यामुळे अपूर्ण स्वप्नांचाही उल्लेख कोणासमोर करू नका.